नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीनाक्षीताई। आज आपण इयत्ता दुसरीच्या बालभारती पाठ्यपुस्तक भाग 2 मधील एक तांबडा भोपळा या पाठाचं या कवितेचं वर्गकार्य पाहणार आहोत, म्हणजेच या कवितेचा स्वाध्याय पाहणार आहोत। आपण ही कविता मागील व्हिडिओमध्ये सुंदर चालीमध्ये म्हटलेली आहे आणि त्याचा अर्थ सुद्धा जाणून घेतलेला आहे। तर चला आपण सुरुवात करूयात। बघा, सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं आहे की कविता चालीवर म्हण। तर एकदा म्हणायची आहे का पुन्हा एकदा कविता? तर म्हणूयात। एक तांबडा भोपळा विळीवर कापला, एक तांबडा भोपळा विळीवर कापला, त्याच्या उभ्या फोडीमध्ये अर्धचंद्र लपला, त्याच्या उभ्या फोडीमध्ये अर्धचंद्र लपला। एक तांबडा भोपळा उन्हात वाळवला, एक तांबडा भोपळा उन्हात वाळवला, पाठीवरती बांधून बाळ्या पोहू लागला, पाठीवरती बांधून बाळ्या पोहू लागला। एक तांबडा भोपळा तंबोऱ्याला लावला, एक तांबडा भोपळा तंबोऱ्याला लावला, कुणी तारा छेडताच साथ करू लागला, कुणी तारा छेडताच साथ करू लागला। एक तांबडा भोपळा पाय लावले त्याला, एक तांबडा भोपळा पाय लावले त्याला, गेला टुणूक टुणूक घेऊन म्हातारीला, गेला टुणूक टुणूक घेऊन म्हातारीला। एक तांबडा भोपळा कुठं होता पळाला, एक तांबडा भोपळा कुठं होता पळाला, गणिताच्या पुस्तकात जागोजागी मिळाला, गणिताच्या पुस्तकात जागोजागी मिळाला। आपलं पहिले वर्गकार्य झालेलं आहे, कविता चालीवर म्हण। आता पुढे बघा, केव्हा घडले ते सांग। तर पहिला बघा अ दिला आहे, फोडीमध्ये अर्धचंद्र लपला। कधी लपला? तर जेव्हा तो भोपळा विळीवरती चिरला तेव्हा काय झालं, तर त्या एका फोडीमध्ये अर्धचंद्र हा आकार आपल्याला लपलेला दिसला। तर पुढे बघा, कुणी तारा छेडताच साथ करू लागला। जेव्हा एक भोपळा तंबोऱ्याला लावला तेव्हा कुणी जर तार त्याची छेडली तर तो साथ करू लागलेला होता। पुढे बघा, ई गेला टुणूक टुणूक घेऊन म्हातारीला। कधी गेला किंवा केव्हा गेला? तर जेव्हा एका तांबड्या भोपळ्याला पाय लावले तेव्हा तो त्या म्हातारीला टुणूक टुणूक घेऊन गेला। पुढे बघा, काय ते सांग। अ कापण्यासाठी वापरतात। काय वापरतात? तर या कवितेमध्ये वापरली आहे विळी आणि काही जण सुरी चाकू सुद्धा वापरतात। पुढे बघा, उन्हात वाळवतात। काय वाळवतात? तर भोपळा उन्हात वाळवतात आणि इतरही वस्तू आपण उन्हामध्ये वाळवू शकतो। पुढे बघा, ई गणिताच्या पुस्तकातील भोपळा। आता गणिताच्या पुस्तकातील भोपळा म्हणजे काय असेल रे? तर गणिताच्या पुस्तकामध्ये 0 हा जो अंक आहे, ही जी संख्या आहे ती वारंवार आपल्याला दिसते, म्हणूनच त्याला गणिताच्या पुस्तकातील भोपळा असं म्हटलं जातं। पुढे बघा, उपक्रम काय दिलेला आहे, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक, ही गोष्ट मिळव, वाच व वर्गात सांग। आता थोड्या वेळापूर्वीच मी त्याचा उल्लेख केलेला होता की भोपळ्याची ती परंपरेने चालत आलेली जी गोष्ट आहे की चल रे भोपळ्या टुणूक टुणूक, ही गोष्ट तुम्ही मिळवायची आहे, वाचायची आहे आणि वर्गात देखील सांगायची आहे। पुढे बघा, वाचूया लिहूया, शब्द वाच व पाटीवर लिही। तुम्हाला आता इथं जोडाक्षरी शब्द काही दिलेले आहेत तर ते आपल्याला वाचायचे आहेत आणि पाटीवरती लिहायचे आहेत। बघा, पहिला शब्द वाचूया, ख्य। ख्य पासून सुरू होणारे शब्द बघा, संख्या, मुख्य, सख्य, नवख्या। नंतर आहे क्य, वाक्य, अशक्य, इतक्यात, बोक्याला। नंतर आहे द, मुद्दा, मुद्दल, हद्द, बद्दल। तर हे सगळे शब्द तुम्ही वाचा आणि तुमच्या पाटीवरती लिहा। त्यानंतर आपण काय बघतोय बघा इथं, सारे हसूया। कशाबद्दल हसूया? तर ते आता आपण
पाहूयात। बघा मुलगा काय म्हणतोय बघा। मुलगा आईला म्हणतोय, आई बागेत झाडांना पाणी घालू का? तो काय म्हणतोय तर आई बागेमध्ये जाऊन झाडांना पाणी घालू का? आई, नको बाळा, बाहेर पाऊस पडतोय। आई काय म्हणाली, नको बाळा, बाहेर पाऊस पडतोय। तर मुलगा काय म्हणतोय बघा, बर मग रेनकोट घालून पाणी घालतो। तर तो काय म्हणतोय की रेनकोट घालून मी पाणी घालतो, पण बाहेर पाऊस पडतोय हे त्याच्या लक्षात आलेलं नाही की पाऊस पडतोय म्हणून आई म्हणते की झाडांना पाण्याची गरज नाहीये, पण त्याला असं वाटतंय की तो भिजेल म्हणून आई म्हणते बाहेर पाऊस पडतोय, बाहेर जाऊ नको, म्हणून तो म्हणते रेनकोट घालून बाहेर जाऊ का? तर असं हे जोक छोटासा इथं आपल्याला दिलेला आहे। तर ही कविता तुम्हाला कशी वाटली, याचं वर्गकार्य कसं वाटलं ते नक्की कळवा। पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओ सोबत।